नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमची लाडकी बहिणी योजनेची जी केवायसी आहे ती करताना जर काही तुमच्याकडून चुका झाल्या असतील तर ते तुम्ही आता एडिट करू शकता. त्यासाठी नवीन ऑप्शन आलेले आहेत. आता ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये, वडील नाहीये, ज्या लाडक्या बहिणी घटस्फोटित आहेत, या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. त्यांनी सुद्धा आपली केवायसी आता करू शकता. केवायसी सबमिट होणार आहे आता. आणि ज्या लाडक्या बहिणींची केवायसी त्यांना वाटतंय की आपण परत करायची आहे, ते पुन्हा केवायसी आपली करू शकता. तर त्यामुळे काही अडचण नाही. तुम्हाला पुन्हा केवायसी करायची असेल तर पुन्हा केवायसी करून घ्या. आपण भरलेली जी माहिती आहे ती चेक करून तुम्हाला घ्यायची आहे. आता नवीन ऑप्शन जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहेत. तर नवीन ऑप्शन कशा पद्धतीने आहेत, जे अविवाहित महिला आहेत, जे विवाहित महिला आहेत, ज्यांचे पती नाही आहेत, जे घटस्फोटित आहेत, ज्यांचे वडील नाही आहेत, अशा सर्वांची केवायसी आता तुम्ही करू शकता. आता ही केवायसी कशी करायची आहे तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतात. चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या कम्प्युटरमधून किंवा तुमच्या मोबाईलमधून कशावरूनही तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे. इथं आल्यानंतर इथे नोटीस लागलेली आहे, ते वाचून घ्या. तर इथे पहा, ई केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास, जर तुमची ई केवायसी करताना काही चूक झाली असेल किंवा पती किंवा वडील हयात नाही आहेत ते नसल्यास, तसेच घटस्फोटित आहेत लाभार्थी, अशी ई केवायसी पूर्ण करायची आहे तुम्हाला, किंवा अद्याप ई केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली नसेल, तर हे यापैकी कोणतंही तुमचं कारण असू शकतो. त्यासाठी येथे क्लिक करा, ऑप्शन आहे. आणि नोट दिलेली आहे, एकदाच तुम्हाला सुधारणा करण्याची म्हणजे दुरुस्ती करण्याची ऑप्शन देण्यात आलेली आहे. हा 31/12/2025 पर्यंत हा पर्याय उपलब्ध आहे. आता तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या तर तुम्हाला आता येथे क्लिक करा बटनावरती क्लिक करायचं. तुम्हाला पुन्हा केवायसी करायची असेल, पती किंवा वडील नाही आहेत, एडिट करायचे, दुरुस्ती करायचे, तर तुम्हाला इथेच क्लिक करून या वेबसाईटवरती यायचं आहे. केवायसीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम लाभार्थी आधार क्रमांक, लाडक्या बहिणींचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. कॅप्चा आहे, तो कॅप्चा आहे तसा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे वरती टिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. इथे पहा, OTP जाणार आहे. तुम्ही अगोदर केवायसी केलेली असू द्या किंवा नसू द्या, इथे तुमचा OTP जाणार आहे. OTP गेल्यानंतर तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल. OTP टाकून सबमिट केल्यानंतर पाहू शकता आता नवीन ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील, ज्यामध्ये अनुक्रमांक 1 तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात हे नवीन ऑप्शन आलेले आहेत. तर तुम्ही विवाहित असेल अविवाहित असेल ते सिलेक्ट करा. मी विवाहित सिलेक्ट केलेलं आहे. एक एक ऑप्शन सगळे तुम्हाला समजून सांगतो. आता तुम्हाला अनुक्रमांक 2 मध्ये विचारलंय, पती तुमचा हयात आहे का, पतीचे निधन झालेले आहे का, घटस्फोटित आहे का. 3 पर्याय तुम्हाला इथे पहिल्यांदा दिसतील. विवाहित आहे असं सिलेक्ट केल्यानंतर समजा पती हयात असेल तर पहिला ऑप्शन, पतीचे निधन झालं असेल तर दुसरा ऑप्शन, घटस्फोटित असेल तर तिसरा ऑप्शन. समजा मी टाकतो आता पती हयात आहे. जर पती हयात आहे असं जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला आधार नंबर पतीचा टाकावा लागेल. तर पहा, पती हयात आहे टाकलं तर पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे विचारला जाईल. तर इथे तुमचा जो काही पतीचा आधार नंबर आहे, तुमच्या मिस्टरांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे जर तुमचे पती हयात असतील तर, आणि कॅप्चा टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवायचा आहे. मग पतीचा जो काही आधार नंबर आहे त्यावरती, आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल आणि इथे पहा OTP पाठवलेला आहे आणि OTP जो येईल तो इथे OTP टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. ही झाली ज्यांचे पती हयात आहे त्यांच्यासाठी प्रोसेस. ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत त्यांच्यासाठी काय काय ऑप्शन आहेत ते पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण आता हे अगोदर आपण पाहूयात. पती ज्यांचे हयात आहेत त्यांचा OTP घेतला, सबमिट केला. आता जात प्रवर्ग विचारला जाईल. इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मी दोन्ही स्क्रीनवरती डिस्प्ले केलेलं आहे. तर ते हे जात प्रवर्ग तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही जात प्रवर्गाची जी कॅटेगरी आहे ते इथे तुम्हाला निवडायची. आता इथे तुम्हाला खाली 2 ऑप्शन नवीन आलेले दिसतील, पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा मंडळ असेल, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत का नाहीत. तर इथे नाही सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. सगळ्यांनी नाही सिलेक्ट करा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य जो दुसरा ऑप्शन आहे त्यामध्ये नियमित कामे कर्मचारी सहभागी विभाग, हा सुद्धा तो आपल्याला नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर उपरोक्त व यावरती टिक करायचे आणि सबमिट पर्यावरती क्लिक करायचे. दोन्ही ऑप्शन नाही करायचे, खाली टिक करायचे आणि सबमिट करायचं. विषय संपला. आपली KYC यशस्वीरित्या पडताळणी पूर्ण
झालेली आहे असं तुम्हाला एक मेसेज दिसेल. तुमचं काम झालेलं आहे. ज्यांचे पती हयात आहेत त्यांची केवायसी कशी करायची ती समजली. आता पुढे तुम्हाला दाखवतो. इथे पहा, ज्यांचे अविवाहित आहेत किंवा ज्यांचं घटस्फोट झाला आहे, ज्यांचे पती नाही आहेत, त्यांच्यासाठी कसं ऑप्शन आहे ते पहा. आता जो काही लाभार्थी आधार क्रमांक आहे, लाडकी बहीणचा आधार नंबर इथे टाकला, सगळ्यांनी टाकायचा. त्यानंतर कॅप्चा इथे टाकायचा आणि मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं. तर लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट करायचं. सबमिट केलं की आता ऑप्शन पहा. मी पहिला ऑप्शन तुम्हाला सांगितला, ज्यांचे पती हयात आहेत, जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी मी ऑप्शन सांगितला. आता विवाहितमध्येच आपण दुसरा पर्याय पाहूयात. आता विवाहित महिला एखादी आहे परंतु त्यांचे पतीचे निधन झालेले आहे, घटस्फोटित आहेत, त्यांच्यासाठी दुसरा आणि तिसरा पर्याय. मी पहिला तुम्हाला सांगितलं त्यांनी कशी पती हयात असले केवायसी करायची. आता पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित झाले, दुसरा किंवा तिसरा ऑप्शन, ज्यांचे घटस्फोट झाला किंवा पतीचे निधन झाले त्यांनी ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपली कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडायची. तुम्हाला मी मगाशी स्क्रीनवरती दाखवलं कशा पद्धतीने कॅटेगरी निवडायची. आणि हे दोन्ही पर्याय जे आहे A आणि B, आपल्याला हे दोन्ही नाही करायचे आहेत. एकदा वाचून घ्या. नाही केल्यानंतर माझे पती किंवा घटस्फोटित झाल्या त्याबद्दल मृत्यूचा दाखला असेल, मृत्यूचा दाखला, घटस्फोटाचं काही कागदपत्र आहेत ते अंगणवाडी सेविकेकडे 31/12 पर्यंत जमा करण्याचं राहणार आहे. त्यासाठी हे टिक करायचे. दोन्ही ऑप्शन टिक करून इथे पहा नोट दिलेली आहे त्यांनी. तुमचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा घटस्फोटित असेल अशा प्रकारचे काही पुरावे असतील तुमचे, त्याचे झेरॉक्स काढून 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेवेकडे मी सादर करणार आहे अशी तुम्हाला इथे संमती घेणार आहेत आणि सबमिट करायचं आहे. तुमची केवायसी इथे यशस्वीरित्या पूर्ण होईल. अशा पद्धतीने यांच्या महिलांनी सुद्धा आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. आता पुढे पहा, एखादी महिला आहे जे अविवाहित आहे आणि त्या महिलेचा वडील आहेत, काही महिलांचे वडील नाही आहेत, त्यांनी कशा पद्धतीने केवायसी करायची ते पहा. तर आपला लाभार्थी आधार नंबर टाकायचा, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे तसा, मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवा क्लिक करायचं. त्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो त्यावरती OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आता मी तुम्हाला विवाहित मधले पर्याय सगळे सांगितले. आता मी अविवाहित मधले पर्याय सांगतो. जी महिला अविवाहित असेल तर त्यांनी अविवाहित सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला अनुक्रमांक 2 मध्ये 2 पर्याय दिसतील. पहिला आहे वडील हयात आहे. जर तुमचे वडील असतील तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर पुढे वडिलांचा आधार नंबर टाकून केवायसी पूर्ण करायची. त्यानंतर ज्यांना वडिलांचे निधन झालेले आहेत, ज्यांना वडील नाही आहेत, त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा की वडिलांचे निधन झालेले आहे. अशा पद्धतीने दोन्ही ऑप्शन. पहिला ऑप्शन सिलेक्ट केला तर वडिलांचा आधार नंबर टाकावा लागेल. दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला तर जी काही कागदपत्रे असतील मृत्यू दाखल्याची आणि झेरॉक्स वगैरे अंगणवाडी सेविकेकडे पुरावे जमा करायचे. आता मी वडील हयात नाही तसं सिलेक्ट केलं की पहा, जात प्रवर्ग निवडा. त्यानंतर पहिला आणि दुसरा जो A आणि B आहे ते आपल्याला दोन्ही नाही करायचे आहेत. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचा आणि नाहीच करा. हे आपल्याला नाहीच करायचंय दोन्ही. एकदा नीट वाचून घ्या. दोन्ही ऑप्शन नाही केले तर आता माझे वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत त्यासाठी जे टिक करायचे आहे आणि मी सगळे सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करणार आहे असं आपल्याला संमती द्यायची आणि उपरोक्त A आणि B माहिती सगळी खरी आहे असं टिक करायचे आणि नोट पहा, नोट सुद्धा एकदा वाचून घ्यायचे. हे सगळे ऑप्शन असे टिक करायचे आणि सबमिट करावरती क्लिक करायचं. नाही आणि खाली दोन्ही टिक करून सबमिट करा. तुमची केवायसी सुद्धा इथे होणार आहे. तर अशा पद्धतीने ज्यांना पती नाही आहे, वडील नाही आहे, दुरुस्ती करायची केवायसी पुन्हा करायची आहे तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता. आपली आता केवायसी झालेली आहे का नाही ते कसं पाहणार? पुन्हा तुम्हाला या वेबसाईटवरती येऊन येथे क्लिक करा बटनावरती क्लिक करायचं आहे. आपला जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून OTP पाठवावरती क्लिक केलं की पहा वॉर्निंग येईल की आपले या आधार क्रमांकाची केवायसी पूर्ण झाली. अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता. काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.